नमस्कार मंडळी, मी सतीश जाधव आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आपण आज अशा ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे अत्यंत शांत आणि अत्यंत सुंदर अशी वास्तू आहे. तर मंडळी, ती वास्तू म्हणजे ग्लोबल विपासना पॅगोडा. ग्लोबल विपासना पॅगोडा ही गोराई येथील बोरवली या ठिकाणी आहे. तर मंडळी, मुंबईच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून जरा बाहेर पडून मनाच्या शांतीसाठी आणि आध्यात्मिक प्राप्तीसाठी हे अत्यंत असे उत्कृष्ट असे ठिकाण आहे. तर मंडळी, वाट कसली पाहत आहे, तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला. आणि आजचा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. यापुढचा आपण प्रवास असा करणार आहोत की घाटकोपर मेट्रो स्टेशन ते अंधेरी मेट्रो स्टेशन असा आपण मेट्रोने प्रवास करणार आहोत. आणि त्याच्या पुढे आपण प्रवास करण्याची ट्रेन पकडून पुढे अंधेरी ते बोरवली असा प्रवास करणार आहोत. तर चला, तर आपण पुढचा प्रवास करायला सुरुवात करू. आता आपण बोरवली वेस्टपासून ते गोराई खाडीपर्यंत जाण्यासाठी एक ऑटो हायर केलेली आहे. तरी इकडून दादा किती वेळ लागेल ते साधारण? 15 ते 20 मिनटं लागतील ना? हां, तर 15 ते 20 मिनटं नक्की लागतील. इकडून आपल्याला 3 बसनी वाट बघितली, पण सर्व भरून भरून चाललेले. तर मी नंतर बोललो वैतागलो, पण नंतर ऑटोने जायचं ठरवलं. तर बस आपल्याला इकडून 247 एक आणि 294 अशा 2 बस जातात इकडून. तर मित्रांनो, यापुढचा प्रवास आपण जेटीने करणार आहोत. त्या जेटीचे प्राईस 100 रुपये आकारली जाते. आणि हीच बोट आपल्याला पिक अँड ड्रॉप दोन्ही सर्व्हिस देते. तर सकाळपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही सर्व्हिस अवेलेबल असते. आणि या दादांचं तुम्ही शॉप बघू शकता, छोटोले. आणि हे पर्यटक पण आपल्यासोबत ग्लोबल विपासना पॅगोडाच्या इथे फिरायला चाललेले आहेत. तुमच्याकडे पर्सनल व्हेकल वगैरे असेल, म्हणजे मोटरसायकल वगैरे असेल, तर तुम्ही ती बोटीने कॅरी करू शकता. बोटीमध्ये एंटर करतात हे तुम्ही लाईफगार्ड जॅकेट पाहू शकता, जे तुम्हाला इमर्जन्सी काळामध्ये उपयोगी पडतील. ही आजूबाजूला हिरवेगार झाडी आणि ही छोटी छोटी तुम्ही बोट पाहू शकता. या बोटीने इकडचे स्थानिक लोक मच्छीमारी वगैरे करतात. इथे समोरच तुम्हाला ग्लोबल विपासना पॅगोडाचे दर्शन होईल. इथेच आपण थोड्या वेळात पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, आताच आपण बोटीतून उतरलेलो आहोत आणि इकडे तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. असा हे दादा सर्वांचं बोटीचं तिकीट चेकिंग करत आहेत. आणि इथून पुढे गेल्यावर डाव्या साईडने पॅगोडाच्या इथे जाण्यासाठी मार्ग आहे. ही आजूबाजूची हिरवळ, हा पक्ष्यांचा आवाज आणि ही निसर्गाची शांतता, मित्रांनो, हेच योग्य वातावरण आहे ध्यानासाठी. तर मंडळी, आता आपण फायनली पोचलेलो आहोत ग्लोबल विपासना पॅगोडा येथे. आणि हा समोर तुम्ही गेट पाहू शकता, म्यानमार गेट. या म्यानमार गेटची खास वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे लाकडापासून बनवण्यात आलेला आहे. आणि यावरती तुम्ही छोटे छोटे नक्षीकाम पाहू शकता. हे पूर्णपणे हातापासून बनवलेले आहे, म्हणजे पूर्णपणे हँडमेड आहे ते. आणि यावरील जो कलर यूज केलेला आहे, म्हणजे गोल्डन आणि रेड, यामुळे हा गेट अजूनही उठून दिसतो. अप्रतिम असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे या गेटवर, तुम्ही सर्वजण पाहू शकता. तर मित्रांनो, इथं सेकंड चेकिंग केली जाते. जर तुम्ही तुमच्यावर काही सामान घेऊन आले असाल, इवन तुमच्याकडे बॅग वगैरे असेल, तर या मशीनमध्ये स्कॅनिंग केली जाते आणि इथून पुढून तुम्ही रिसीव करू शकता. तर मित्रांनो, आतमध्ये तुम्हीच प्रवेश करताना हा तुम्हाला एक समोर बोर्ड दिसेल. त्या बोर्डवर तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजे कुठले कुठले पॉईंट कुठे कुठे आहेत त्याबद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता हा मुख्य पॅगोडा. या पॅगोडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा पॅगोडा पूर्णपणे पिलरलेस असून याची भारतीय संस्कृतीनुसार इंटरलॉक सिस्टमने याची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि याची उंची सुमारे 96 मीटर असून या डोममध्ये
सुमारे 8,000 लोक एक साथ ध्यान करू शकतात. तर मंडळी, याच काही खास वैशिष्ट्यामुळे महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी ग्लोबल विपश्यना केंद्राला सर्वात प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. आतील बाजूने तुम्ही म्यानमार गेटची दृश्य पाहू शकता. तसेच या गेटची रचना म्यानमार संस्कृतीनुसार असल्यामुळे काही क्षणासाठी आपणही म्यानमार सिटीमध्ये असल्याचा भास होतो. तर मंडळी, या ठिकाणी 2 मिनार आहेत. तर आपण सर्वप्रथम भेट देऊया घंटा मिनारला. तसेच घंटा मिनार हे शांततेचे प्रतीक मानले जाते. हा तुम्ही भव्य मोठा असा घंटा पाहू शकता, जो की विशेष प्रसंगी किंवा ध्यानसत्राच्या सुरुवातीला वाजवण्यात येतो. आता आपण पाहत आहोत ढोल मिनार. तर मित्रांनो, तुम्ही इथे हा पारंपरिक ढोल पाहू शकता. तसेच पूर्वीच्या काळी अशा ढोलांचा उपयोग सभा बोलवण्यासाठी किंवा धम्म प्रवचनासाठी केला जात असे. आणि आजही हा मिनार त्या परंपरेचा साक्षीदार आहे. तर मित्रांनो, मुख्य पॅगोडाला लागून असे हे 2 तुम्ही छोटे पॅगोडे पाहू शकता. मुख्य पॅगोडाच्या भिंतीवर असे एक गुड थॉट, विचार, उपदेश हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आणि हे प्रामुख्याने 3 भाषांमध्ये लिहिण्यात आलेले आहेत: हिंदी, इंग्लिश आणि पाली. तर मित्रांनो, पाली ही भाषा भगवान गौतम बुद्धांच्या काळात वापरली जात होती. तर मित्रांनो, हा तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. असे शांत आणि मन प्रसन्न करणारे असे वातावरण आहे. ना शहरातील गर्दीचा घोंगाट, ना शहरातील वाहनांचा आवाज. भगवान बुद्धांनी बौद्ध प्राप्तीनंतर अनेक दिवस मौन पाळले होते. त्यानंतर पंचवर्गीय भिक्षू यांना प्रथम उपदेश देण्यात आला होता. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे भगवान बुद्धांचा सर्वप्रथम उपदेश, जो केवळ धार्मिक नसून मानवी दुःखातून मुक्त होण्याचा वैज्ञानिक मार्ग आहे. येथे दाखवण्यात आलेल्या मूर्ती ध्यान, करुणा आणि शांततेचा संदेश देतात. तर मित्रांनो, पागोडा परिसरात आल्यानंतर ही जागा नक्कीच पाहण्यासारखी आहे. तर तुम्ही इकडे ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा नकाशा पाहू शकता. इकडे तुम्हाला थोडक्यात माहिती भेटून जाईल पॅगोडाबद्दल. तर मित्रांनो, समोरील मूर्ती ही सत्यनारायण गोयंका आणि श्रीमती इलायची देवी गोयंका यांची असून ग्लोबल विपश्यना पॅगोडा ही सत्यनारायण गोयंका यांच्या प्रेरणास्थानातून बांधण्यात आलेली आहे. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा शांती, अहिंसा आणि समता यांचा संदेश जगभर पोहोचवणे. इथे बाजूलाच तुम्ही हे छोटंसं गार्डन पाहू शकता. इथे गार्डनमध्ये बसण्यासाठी छोटे छोटे बेंचेस पण लावण्यात आलेले आहे. या बेंचेसवर बसून तुम्ही या शांततेचा आनंद घेऊ शकता. तसेच गार्डनमध्ये हा छोटासा फाउंटन तुम्ही पाहू शकता. आणि बाजूची ही जागा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध आहे. हा असा हिरवगार गालीचा तुम्ही पाहू शकता. ही जागा समर्पित आहे सयाजी उबाग सिंग यांना, ज्यांनी सामान्य जनतेपर्यंत विशुद्धपणा ध्यान पोहोचवण्याची सुरुवात केली. यांच्या शिकवणीमुळे पुढे सत्यनारायण गोयंका यांनी भारतात विपश्यनेचा प्रचार केला. ही आपल्यासमोर दिसत असणारी स्तंभकृती मूर्ती म्हणजे सम्राट अशोक यांचे धम्मस्तंभ. शांतता, समता आणि करुणेचे प्रतीक मानले जातो. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत मुख्य पागोड्याच्या प्रवेशद्वाराजवळ.
ज्या ठिकाणी उभे राहून आपण भव्य पॅगोड्याचे दर्शन घेऊ शकतो. तर मंडळी, ग्लोबल विपाशना पॅगोडा हा सुमारे 20 ते 21 एकरच्या परिसरात निर्माण करण्यात आलेला आहे. तसेच पॅगोड्याच्या मध्यभागी पवित्र अशा भगवान बुद्धांचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत आणि हे अवशेष श्रीलंकन सरकारने भारताला भेट म्हणून देण्यात आलेली आहे. मॅडम, या इकडे आजूबाजूला सर्व पेंटिंग लावले आहेत, त्याबद्दल मला थोडक्यात माहिती सांगा मला छोटीशी. हे 122 पेंटिंग आहेत बुद्धांच्या जीवनावर आणि हे पेंटिंग इथंच बनवलेले आहेत. म्यानमारवरून ग्रुप आला होता आणि त्यांच्याबरोबर वासुदेव कामत. थँक्यू मॅडम. तर मंडळी, पॅगोडाच्या या गॅलरीत आपण गौतम बुद्धांच्या पूर्ण आयुष्यातील प्रवास या आपण पेंटिंगद्वारे पाहू शकतो. तसेच त्यांच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतचा प्रवास म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा आहे. तर आता संध्याकाळचे साधारण 5 वाजून गेलेले आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर एवढा शांत आणि प्रसन्न वाटतोय ना, आणि हे बाकीचे पण पर्यटक याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. ते पाहू शकता इकडे किती प्रसन्न वाटते. तर इथे आपण आनापाना मेडिटेशन करणार आहोत 10 मिनटे आणि पॅगोडाच्या माहितीचा एक चित्रपट दाखवण्यात येतो, तो आपण आज पाहणार आहोत. दर्शन करने आएंगे। इस भव्य स्मारक के चारों ओर एक ऐसा पठार है जिसपे 10,000 पर्यटक चल सकें। इसकी उत्तर और दक्षिण दिशा में 2 और छोटे पगोड़ा बनाए गए हैं। ग्लोबल विपश्यना पगोड़ा महत्वाकांक्षी निर्माणों में से एक है। ये विश्व का पत्थर से बना हुआ सबसे बड़ा गुंबद है। बिना किसी स्तंभ के सहारे निर्माण हुआ 97 मीटर व्यास का ये गुंबद कारीगरी का अजूबा है। भारी पत्थरों को बड़ी कुशलता से एक दूसरे से जकड़ा गया और गोराईच्या पवित्र भूमीत ही बुद्धांची भव्य मूर्ती तुम्ही पाहू शकता. सुमारे 30 फूट उंच असलेली आणि चेहऱ्यावर समाधानाचे प्रतीक दाखवणारी फक्त मन आणि बुद्धीच्या शांततेचा अनुभव मिळतो. समोरच असलेल्या या छोट्याशा गार्डनमध्ये तुम्ही इकडच्या शांततेचा आणि मन प्रसन्न करण्याचा अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, सकाळपासून फिरून फिरून मी पण सध्या दमलेलो आहे. तर आपण या आता फूड प्लाझामध्ये आलेले आहोत. जर आपली पण जरा पोटपूजा करूया. हा फूड प्लाझाचा परिसर पाहू शकता तुम्ही, खूप अवाढव्य असा आहे आणि हा फूड काउंटरचा मेनू कार्ड आहे. त्या अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सर्व पदार्थ अवेलेबल होऊन जातील. तर मित्रांनो, फिरून मला पण जाम भूक लागली आणि तर मी आता घेतली आहे पुरी भाजी घेतलेली आहे. पाहू शकता इकडे. जरा खातो वगैरे जरा आणि थोड्या वेळ मी निघणार इकडून. सर्वता शूट करून झालं आहे, आपल्याला माहिती घेऊन झालेली आहे. तर मंडळी, शांती, ध्यान आणि धम्म शिकवणीनंतर स्मरणरूप तुम्हाला एखादी वस्तू घरी न्यायची असेल तर त्यासाठी इथे एक खास शांततेने भरलेले फोटो आणि मूर्ती विक्री केंद्र आहे. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीबरोबर नक्की शेअर करा. आणि जे कोणी नवीन व्ह्यूअर असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.